आपण कुठपर्यंत आलो होतो? वर्ड प्रॉब्लेम आपले सेकंड लेसनचे आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणाची शाब्दिक उदाहरणं झाली होती का आपली? हा सराव संच आपला झाला होता पूर्ण. सराव संच 2.5 पूर्ण झाला होता का? सराव संच 2.5 आवाज येतोय माझा? येस मॅम. हा, तर सराव संच 2.5 आपला झाला होता का? नाही आठवत कोणालाच? बरं, माझ्या मते हे झालं होतं ना सगळं आपलं सराव संच 2.5. कोणाला आठवते का? नाही? मॅम एकदा स्क्रीन दाखवा ना, गणितावरून आठवण. अच्छा, बरं, ठीक आहे. स्क्रीन शेअरच नाही केली, सॉरी. नाही लक्षात. एक मिनिट. हा, हे बघ, झाला होता का सराव संच 2.5? ते आपण समीकरण मुळांची बेरीज, मुळांची वजाबाकी, त्यानंतर मुळांवरून समीकरण तयार करायची, मुळांचं विवेचकाच्या किमतीवरून मुळांचं स्वरूप ठरवायचं, मुळं दिली असतील तर समीकरण तयार करायचं. ही झाली होती गणित आपली. काय ते? सहावं गणित झालं होतं. स्क्रीन नाही दिसत आहे? आता दिसते का? हो मॅडम, दिसते आता. हा, आता इथे कोणती गणित राहिली होती तुम्हाला आठवते का काही? ही झालं होतं वाटतं, आपण के ची व्हॅल्यू पण काढलेली होती. झालं होतं. हे 6वं झालं होतं का गणित? 6वं हे गणित झालं होतं का? नाही होते, हे बाकी होतं. नाही मॅम. बरं, ठीक आहे. आता हे जे 6वं गणित आहे ते स्टार आहे, म्हणजे थोडं थॉट्स मध्ये येतं, ते म्हणजे थोडं हार्ड लेवलचं आहे. काय नाही, पण सोपं आहे. ठीक आहे. तर अल्फा आणि बीटा हे आपण काय घेतो? अल्फा बीटा म्हणजे काय असतात? अल्फा बीटा म्हणजे काय असतात? मुळे. मुळे असतात, बरोबर. तर अल्फा बीटा जी आहेत ती वर्ग समीकरणाची मुळं असतात. ठीक आहे. आता तुम्हाला काय दिलं इथे बघा, की अल्फा आणि बीटा हे वर्ग समीकरण जे आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घनाच्या किमती काढा. ठीक आहे. कधी पण आपल्याला हे असं गणित असेल की अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग किंवा अल्फा घन अधिक बीटा घन यांच्या किमती जर आपल्याला काढायला सांगितल्या तर आपण करायचं काय माहितीये का? सूत्र आहे, ते सूत्र आपल्याला पाठ करावं लागेल. तर सूत्र काय आहे? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग साठी सूत्र आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. हे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग साठी हे सूत्र आहे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग
वजा 2 अल्फा बीटा. हे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गासाठी लक्षात ठेवायचं सूत्र. आणि अल्फा घन अधिक बीटा घनासाठी सूत्र काय आहे? अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. हे सूत्र आहे. ठीक आहे. हे अल्फा घन अधिक बीटा घन आपल्याला याच्यातून मिळतं. अल्फा घन अधिक बीटा घन ही 2 सूत्र लक्षात ठेवायची. कारण या 2 किमती आपल्याला विचारलेल्या आहेत. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, अल्फा घन अधिक बीटा घन. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग विचारला तर हे सूत्र वापरायचं. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा, फक्त 2 अल्फा बीटा. आणि अल्फा घन अधिक बीटा घनामध्ये पण सेम असाच फॉर्म्युला आहे, फक्त अल्फा अधिक बीटाचा घन आहे वजा 3 अल्फा बीटा. आणि हा एक कंस एक्स्ट्राच आहे अल्फा अधिक बीटा, जो इथे नाहीये बघा. कळते का? आवाज येतोय माझा? इथे अल्फा अधिक बीटाचा कंस नाहीये, फक्त 2 अल्फा बीटा आहे. कारण इथे बघा, वर्ग असेल तर 2 अल्फा बीटा येणार आणि घन असेल तर 3 अल्फा बीटा आहे. आणि कंसाचा इथे घन आहे, इथे वर्ग आहे. थोडस लक्षात ठेवलं, ट्रिक लक्षात ठेवली की हे सूत्र लक्षात राहते. वर्ग असेल अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग विचारलं तर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग करायचा. घन असेल अल्फा घन अधिक बीटा घन तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन करायचा. इथे वर्ग करायचा कारण इथे वर्ग आहे आणि इथे घन आहे तर इथे घन करायचं. आणि वजा दोन्हीकडे वजा वजाच आहे चिन्ह, बरोबर आहे. दोन्ही सूत्रांमध्ये वजा वजाच आहे मध्ये. आणि इथे 2 अल्फा बीटा आहे. वर्ग लक्षात ठेवायचा, वर्ग वरून 2 अल्फा बीटा आणि इथे घन असल्यामुळे 3 अल्फा बीटा. पण हा एक्स्ट्राचा कंस जो आहे तो याच्यात लक्षात ठेवायचा. अल्फा घन अधिक बीटा घनामध्येच येतो तो अल्फा अधिक बीटाचा एक कंस एक्स्ट्राचा, जो इथे नाहीये या अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाच्या सूत्रामध्ये नाहीये. समजते मी काय बोलते? हो. सूत्र जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे सूत्र लक्षात ठेवू शकता. सांगा मला, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र सांगा. अल्फा अधिक बीटा पूर्ण कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा वजा 2 अल्फा बीटा. आणि अल्फा -2 अल्फा बीटा. आणि अल्फा घन अधिक बीटा घनाचं सूत्र जर पाहिजे, कंसात अल्फा प्लस बीटाचा घन अल्फा अधिक बीटाचा घन पुढे वजा 3 अल्फा बीटा, कारण घन आहे म्हणून 3 अल्फा बीटा, इथे वर्ग होता म्हणून 2 अल्फा बीटा. आणि परत अल्फा अधिक बीटा कंस. कळले सूत्र? लक्षात राहील. आता आपल्याला या समीकरणासाठी, हे समीकरण मला दिलेलं आहे आणि या समीकरणासाठी या 2 किमती मला शोधायच्या, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन. तर काय नाही, आता अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग पाहिजे तर त्यासाठी शोधा अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा शोधा. कारण त्या सूत्रामध्ये अल्फा अधिक बीटा आहे आणि अल्फा गुणिले बीटा आहे. आता अल्फा अधिक बीटा म्हणजे काय, तर मुळांची बेरीज. आणि अल्फा बीटा म्हणजे मुळांचा काय आहे, अल्फा बीटा म्हणजे मुळांचा हा काय आहे, आकार. आणि ही बेरीज. तर एखादं वर्ग समीकरण जर मला दिलंय आणि वर्ग समीकरणातून मुळांची बेरीज पाहिजे असेल तर कुठलं सूत्र वापरायचं, समीकरणावरून मुळांची बेरीज पाहिजे असेल तर वजा बी छेद ए. कारण समीकरण आहे ना, एबीसीच्या किमती आपल्याकडे आहेत. ए किती आहे या समीकरणामध्ये, ए 1 आहे. बी किती आहे, 2 वजा 2. बी वजा 2. ठीक आहे. ए तुमचा 1 आहे, बी वजा 2 आहे आणि सी वजा 7 आहे. बरोबर आहे. आता समीकरणावरून मुळांची बेरीज जर पाहिजे तर वजा बी छेद ए हे आपण सूत्र वापरतो, अल्फा अधिक बीटा जर पाहिजे. बरोबर आहे.
वजा बी छेद ए. मग वजा बी म्हणजे वजा वजा 2, कारण बी वजा ऋण 2 आहे आणि हे सूत्राचं ऋण आहे. ठीक आहे. आणि छेद 1, ऋण ऋण मिळून धन 2 होऊन जात आणि छेदामध्ये 1 जर आहे तर तो नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे अल्फा चालतो. अधिक बीटा किती आलं आपलं? 2. अल्फा अधिक बीटा 2. आणि मुळांचा गुणाकार कसा शोधायचा? अल्फा बीटा. अल्फा बीटाचं सूत्र काय आहे? एबीसीच्या किमतीवरून समीकरण आहे, एबीसीच्या किमती आपल्याकडे आहेत. मग अल्फा बीटा काय कसं शोधणार? अल्फा अधिक बीटा ऋण बी छेद ए. आणि अल्फा बीटा काय असतं? अल्फा बीटा विसरले की काय? सी छेद ए ना. अल्फा गुणिले बीटा मुळांचा गुणाकार. हे बघा आपण शोधलं समीकरणावरून. असं समीकरण आपल्याला दिलं असेल, हे बघा असं समीकरण आपल्याला दिलंय आणि त्याच्यावरून मला जर अल्फा बीटा पाहिजे तर सूत्र काय वापरायचं? ऋण, कारण समीकरण आहे, समीकरणावरून अल्फा अधिक बीटा पाहिजे तर ऋण बी छेद ए. केलं की नाही आपण? म्हणजे ऋण बी म्हणजे ऋण बी जो आहे तो ऋण 4 आहे. ऋण ऋण 4 छेद ए 2 आहे. म्हणजे धन 4 छेद 2, बे के बे बे गुणे 4 म्हणजे अल्फा अधिक बीटा 2 आहे. आणि अल्फा गुणिले बीटा कसं मिळतं? कोणत्या सूत्राने मिळतं? एबीसीच्या किमती. सूत्र लक्षात ठेवा. एबीसीच्या किमती जर आपल्याकडे आहेत, म्हणजे समीकरण जर आपल्याकडे आहे तर एबीसीच्या किमती आहेत आपल्याकडे. समीकरणावरून आपण एबीसीच्या किमती लिहितो. आणि एबीसीच्या किमती जर पाहिजे तर अल्फा अधिक बीटा ऋण बी छेद ए. आणि अल्फा गुणिले बीटा कसं मिळेल? अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा कसं मिळतं? सी छेद ए. बरोबर, सी छेद ए म्हणजे ऋण 3 छेद 2 सी छेद ए. ऋण 3 आहे ना. इथे पण तेच करतोय आपण. इथे पण आपल्याकडे समीकरण आहे की नाही? दिले की नाही आपल्याला समीकरण? हे बघा, हे दिलेलं आहे समीकरण. वाय वर्ग वजा 2 वाय वजा 7. मग त्याच्यावरून आपण एबीसीच्या किमती लिहिल्या आणि एबीसीच्या किमतीवरून अल्फा अधिक बीटा ऋण बी छेद ए वरून आपण अल्फा अधिक बीटाची किंमत 2 मिळाली. आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. सी किती आहे? ऋण 7 आहे छेद 1. म्हणजे अल्फा बीटा ऋण 7. बरोबर? एवढं कळलं की नाही? हे विसरले? हो. अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा, मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार शोधा. आता आपल्याला ज्याच्या किमती शोधायच्या त्याचं सूत्र लिहू आपण. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं अधिक सूत्र लिहू. काय सूत्र आहे याचं आपण मगाशी बघितलं. सांगा काय सूत्र आहे? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र काय सांगितलं? अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. बरोबर. आता याच्यात किमती टाका. अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज आहे आणि अल्फा बीटा म्हणजे मुळांचा काय आहे? गुणाकार. अल्फा गुणाकार. आणि या दोन्ही किमती मी शोधलेल्या आहेत. अल्फा अधिक बीटा मी किती शोधली किंमत? अल्फा अधिक बीटा 2. 2. मग अल्फा अधिक बीटाच्या जागी 2 किंमत टाकते इथे पूर्ण कंसात. अल्फा अधिक बीटा ही पूर्ण बेरीज, मुळांची बेरीज 2 आहे. मग त्याचा वर्ग. बरोबर? वजा. हा बोला. कळतंय की नाही? मॅम काय सांगताय ना जर कळत नाहीये. आपण काय केलं माहितीये का? आपल्याला किमती काढायला सांगितल्यात. बरोबर आहे? कोणत्या किमती काढायला सांगितल्यात आपल्याला? किमती कोणत्या काढायला सांगितल्यात? गणित वाचा. गणित वाचल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला कोणत्या किमती काढायच्या आहेत. कशाची किमती काढायच्यात आपल्याला? अल्फा एक वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक समीकरण
समीकरण दिले आणि समीकरणावरून मला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत काढायची आहे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग जर तुम्हाला शोधायचंय तर आपण एक सूत्र दोन्हीसाठी एक एक सूत्र सांगितलं मी तुम्हाला. ते कळलं सूत्र? हे सूत्र सांगितलंय ना, अल्फा वर्ग अधिक बीटा हो वर्ग. मॅम कळलं. त्याचं सूत्र हे आहे, हो मॅम, अल्फा अधिक कळालं ते. बीटा कंसाचं. आता हा अल्फा अधिक बीटा जो दिसतोय, हा अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय आहे? मुळांची बेरीज. अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज, जी मी इथे बेरीज. किंमत काढलेली आहे बघा ना. अल्फा अधिक बीटाची किंमत आपण ऋण बी छेद ए या सूत्राने काढली. काढता येते ना आपल्याला. मुळांची बेरीज हो. मला समीकरण जर दिले तर ऋण बी छेद ए या सूत्राने मी काढू शकते. काढली की नाही मी? ऋण बी छेद ए हो, मॅम. सूत्राने किती आली? मुळांची बेरीज किती आली? 2. 2. आणि अल्फा बीटा म्हणजे 2 आली, मुळांचा मॅम. गुणाकार. हा, अल्फा बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार, तो सुद्धा मला शोधता येतो सूत्राने. सी छेद ए या सूत्राने शोधता येतो. मग मुळांचा गुणाकार किती आला? -7. वजा 7. -7. आता हे जे सूत्र आहे, ह्या सूत्रामध्ये दुसरं तिसरं काहीच नाहीये. फक्त मुळांची बेरीज आहे एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी मुळांचा काय आहे? गुणाकार. मुद्दाम आपण सूत्र त्याच स्वरूपात, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. याच्यामध्ये ही जी कंसातली गोष्ट जी आहे ती म्हणजे मुळांची काय आहे? ही मुळांची काय आहे? बेरीज. बेरीज. अल्फा अधिक बीटा 2, ती किंमत टाकली. कळलं का? किंमत टाकायची हो, जी आपण आधी हो. शोधले. कोणाला कळलं नव्हतं किंमत त्यांना टाक. कळलं का? म्हणजे हो. समजलं? हो मॅम कळलं. कळलं मॅम. कोणाला तरी समजलं? सूत्र आपण लिहिलं, त्या सूत्रामध्ये दुसरं तिसरं काहीच नाहीये. फक्त एका ठिकाणी मुळांची बेरीज, ही मुळांची बेरीज आहे अल्फा अधिक बीटा. मग ती किंमत टाकली मी. मुळांची बेरीज माझी 2 आलेली आहे. त्याचा वर्ग आहे ना, सूत्र आहे तसं लिहा. अल्फा अधिक बीटा 2 आलं, पण त्याचा वर्ग करायचंय कारण सूत्र तसंच आहे, वर्ग आहे. बरोबर? आणि 2 आणि अल्फा बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार, तो किती आलेला आहे? अल्फा बीटा किती आहे? -7. -7. ठीक आहे. आता इथे 2चा वर्ग किती येतो? 4. 2चा वर्ग 4. 4. आणि इथे ऋण 2 आहेत आणि ऋण 7 यांचा गुणाकार. ऋण धन आणि बेस धन मॅम. आणि 7 दुनी 14. गुणाकार करताना मोठ्या संख्येचे चिन्ह नाही. गुणाकार असेल तर दोन्हीचे चिन्ह मिळून जे चिन्ह तयार होतं, जसं 2चं ऋण आहे, 7चं पण ऋण आहे, मग ऋण धन बनतं. आणि बेसातली 14 म्हणजे याची किंमत किती आली? 4 अधिक 14 म्हणजे 18 मॅम. 18. कळलं? हो मॅम कळलं. 18. त्यानंतर अल्फा घन अधिक बीटा घन. याचं सूत्र सांगा. आपण काय बघितलं अल्फा घन अधिक बीटा घनाचं सूत्र काय सांगितलेलं? अल्फा अधिक बीटा -3 अल्फा अधिक बीटा कंसाचा घन. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 3 वर्ग नाही, ते घन येणार. अल्फा अधिक बीटा घन येणार, वर्ग नाही. वर्ग हे अल्फा घन अधिक बीटा घन आहे ना, मग कंसाचा घन करायचा. वर्गाच्या सूत्रामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग असेल तर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग, आणि अल्फा घन अधिक बीटा घन असेल तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन. बरोबर आहे? मग अल्फा वर्ग काय अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग बरोबर येईल ना? हा, ते आपण केलं ना. 18 आलं ना आपलं उत्तर. हे काय?
पण सोडवलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 8. आता इथे काय काय आहे तर इथे तुम्हाला इथे काय आहे, इथे मुळांची बेरीज आहे. इथे काय आहे, हा गुणाकार इथे काय आहे, आणि परत इथे काय आहे कंसामध्ये बेरीज बेरीज. आता इथे किमती टाकूया आपण. ठीक आहे, किमती टाकल्यानंतर अल्फा अधिक बीटा 2 आहे. मग 2चा काय करायचा आहे, कंसाचा काय आहे इथे अल्फा अधिक बीटाचा, अल्फा अधिक बीटा 2 आला घन घन वजा 3. अल्फा बीटा किती आलाय, अल्फा बीटा -7 वजा 7. आणि अल्फा अधिक बीटा किती, हे सगळ्यांमध्ये गुणाकार आहे 2 2. ठीक आहे, आता 2चा घन किती येतो, आणि मॅम अजून 2. हा हे 2 लिहिले बघा. 8. अल्फा अधिक बीटा 2 आहेत ना, 2चा घन 8. इथे 3 संख्यांचा गुणाकार आहे, इथे तिघांचा गुणाकार आहे. आधी चिन्हांचा गुणाकार करू. 3चं ऋण 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 धन आणि धन 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 बनतं. हा 2 धन आहे. मॅम त्यांचा तिघांचा गुणाकार 42 येतो. हा धन 42 येणार ना, ऋण ऋण धन आणि धन धन धन. 3 7 21, 21 दुणे 42. ठीक आहे, मग अल्फा घन अधिक बीटा घन किती येणार, 50. 50. कळलं, 50. कळलं का. हो मॅम. हो मॅम कळलं आता मॅम. मी एक समीकरण समजलं, देते, त्याच्या ह्या दोन्ही किमती शोधायच्या. म्हणजे समीकरण एक देते हो मॅम शोधतो. त्याचा अल्फा मॅम दोन्ही पण किमती काढायच्यात ना. हो हो, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन. सगळ्यांना कळलंय ना. हो हो मॅम. आता आमच्या टेलीवर शोधा मग हे जे समीकरण आहे जीच्या ते डोस का नसते खायचं चालवायचं. म्यूट 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 आवाज येतोय कोणाचा तरी. म्यूट करा सर्वांनी. म्यूट करा कोणाकडे अनम्यूट आहे त्यांनी म्यूट करा आणि गणित सोडवायचे, उत्तर सांगायचे. सर्वांनी सोडवायचं आहे, नसेल येत तर विचारायचं आहे. मॅम x बराबर 3 हे उत्तर आहे. नाही तुम्हाला मुळं नाही काढायची आहेत, मुळं नाही काढायची आपण, त्यांच्या किमती काढायच्या आहेत. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग.
आपण शोधलं ना, ए बी सीच्या किमती कळून आधी मुळांची बेरीज, मग मुळांचा गुणाकार शोधला आणि मग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र वापरलं, अल्फा घन अधिक बीटा घनाचं सूत्र वापरलं. तुम्ही मुळं शोधली का? मुळं नाही शोधायची का? नाही मॅम, आम्ही किमती काढत आहोत. हा. प्रश्न कळला का? तुम्हाला एक समीकरण दिलंय, अल्फा आणि बीटा जर त्यांची मुळं असतील या समीकरणाची, तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत आणि अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत काढायची. मॅम काढली. किती आली? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. थांब थोडा वेळ, नाही तर बाकीच्यांना पण सोडू दे, मग आपण आन्सर टॅली करू. बरोबर आहे सगळ्यांचं? ठीक आहे. सर्वांनी सोडवायचा आहे, मॅम बस प्रयत्न 2 करायचे मिनिट सर्वांनी. होत चाललंय. बरं. आणखी कोणाचं आलं उत्तर बाकीच्यांचं? कोणाकोणाचं आलं उत्तर त्यांनी हँड रेस करा. कोणी कोणी सोडवलं त्यांनी हँड रेस करा. कोणाचंच नाही चाललं आहे? कठीण आहे का? मॅम माझं झालंय. हा. मी बाकी कोणाकडे दुसरं सोडवताय ना सगळेजण? नाही कळलं तर आणखी एक आपण एक्झाम्पल मॅम घेऊ मी एक पाहिजे तर. सोडवलंय, सांगू का? हा. नाही, बाकीच्यांना कळलंय का नक्की, की एक आणखी उदाहरण घ्यायचंय यातलं? मॅम झालं, सांगू का? काय काय उत्तर आहेत सांगा. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. बाकीच्यांचं मॅम मी झालं? सांगू किती पूजा? जणांचं झालं? हा सांग. मॅम अल्फा वर्ग प्लस मॅम माझं अल्फा वर्ग प्लस बी वर्ग 18 आलं आहे आणि अल्फा घन अधिक बीटा घन 54 आलं आहे. बाकीच्यांचं पण तसंच आलंय का उत्तर? अल्फा वर्ग माझं अधिक पण बीटा सेम वर्ग. तेच आलंय. आणि कसं सांगू का मॅम? अल्फा हो घन मॅम, अधिक तेच बीटा आलंय घन सेम. 54. कोणाकोणाला आलंय? सगळ्यांना आलंय हे उत्तर? हो मॅम, जमलं. आलं ना? बरं, ठीक. बरोबर आहे. अल्फा हे वर्ग आन्सर्स अधिक बीटा बरोबर आहे. वर्ग बरोबर 18. हम्म, अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 54. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. कळलं कसं सोडवायचं? मॅम अजून एक गणित देता का? आणखी एक देऊ? बरं, ठीक. हो मॅम, आणखी एक द्या. एक मिनिट. हा. एक मिनिट. दोन एक्स वर्ग वजा 8x अधिक 6 बरोबर.
मॅम ह्याच्या पण किमती दोन्ही काढायच्यात ना? हा, दोन्ही अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा. सगळ्यांनी सोडवायचं आहे. एबीसीच्या किमती घ्या आणि आधी मुळांची बेरीज शोधा, मुळांचा गुणाकार शोधा आणि मग सूत्र लिहा. दोन्हीचं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं, त्याच्यात अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा टाका. मॅम झालं माझं. झालं मॅम. झाले दोन्ही पण किमती. हो माझं पण झालं हो मॅम. मॅम झालं. एक झालं, एक बाकी आहे. एकच मिनिट. मॅम माझे दोन्हीही झाले. माझे पण. व्हेरी. मॅम झाले. अल्फा वर्ग. मॅम मी सांगू? झालं सर्वांचं? मी सांगू का मॅम उत्तर? हो मॅम झालं. सांगा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग किती आलं? मॅम 10 अल्फा वर्ग किंवा अधिक बीटा 28. वर्ग बरोबर 10. आणि दहा. अल्फा घन आणि दुसरा दादा आणि सांग. मॅम अधिक अल्फा बीटा घन घन अधिक बरोबर बीटा घन 28. 28. हम्म. बरोबर. बरोबर आहे. ठीक आहे, तर हे कळलं ना. आता विसरणार नाही, सूत्र लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. हो मॅम. आता आपण वर्ड प्रॉब्लेम बघूया. आपले जे शाब्दिक उदाहरण आहेत ते बघायचे. बाकी आपल्या ह्याच्यामध्ये 2.5 पूर्ण झालेला आहे. त्याचा सराव जास्त करा. 2.5 मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची गणिते एकत्र दिलेली आहेत, त्यामुळे 2.5 चा मॅम. सराव जास्त करायचा. त्याच्यातली गणिते येतात बऱ्यापैकी. 2.5 खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्ग समीकरणाचे उपयोजन आहे, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍप्लिकेशन, उपयोजन म्हणजे काय, तर आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये काही जर अशी गणित असतील तर ती सोडवण्यासाठी आपण या वर्ग समीकरणांचा वापर करू शकतो. म्हणजे एकाचं वय याच्यापेक्षा असं आहे तर ते दोघांचं वय किती, असं वगैरे गणित असतील तर त्याच्यासाठी वर्ग. जसं आपण पहिल्या धड्यामध्ये बघा आपले शाब्दिक उदाहरणं होती. पहिला धडा म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये सुद्धा आपल्याला शाब्दिक उदाहरणं होती आणि वर्ग समीकरणामध्ये सुद्धा आपल्याला शाब्दिक उदाहरण आहे. दोन्ही मधला फरक काय आहे माहितीये का? मुलांना ओळखता येते नाही की काय नक्की कुठल्या वर्ग समीकरणाचं गणित आहे की आपलं रेषीय समीकरणाचं गणित आहे. 2 चलातील रेषीय समीकरणाचं गणित आहे की वर्ग समीकरणाचं गणित आहे, ते थोडं कळायला मुलांना कठीण जातं. तर रेषीय समीकरणामध्ये कसं असतं माहितीये का? रेषीय समीकरणामध्ये 2 अटी दिलेल्या असतात आणि त्या 2 अटींवरून 2 समीकरणं मिळतात आणि 2 गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात आणि तिथे आपण 2 चल वापरतो. इथे तुम्हाला 2 चल वापरण्याची मुभा नाहीये. इथे तुम्हाला चल एकच वापरायचं असतं आणि एकच समीकरण बनवायचं असतं.
दोन वेगवेगळी समीकरणं आपण बनवत नाही इथे वर्ग समीकरणामध्ये. तिथे कसं असतं, पहिल्या धड्यामध्ये आपण जी बघितली की नाही उदाहरणं, कळते मी काय बोलते? पहिल्या धड्याचं नावच काय आहे? पहिल्या धड्याचं नाव होतं दोन चलातील रेषीय समीकरण. बरोबर. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आपण दोन चल वापरणार असतो. दोन चल वापरतो आपण. दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या असतात. त्याच्यातली एक गोष्ट आपण एक्स मानतो आणि दुसरी गोष्ट आपण काय मानतो? वाय मानतो. कारण ते दोन चलातील रेषीय आणि दोन गोष्टी विचारलेल्या असतात, त्यातली एक एक्स आणि दुसरी वाय असं आपण मानतो. आणि दोन अटी पण असतात त्याच्यामध्ये आणि त्या दोन अटींवरून आपण दोन समीकरणं तयार करतो आणि मग ती दोन समीकरणं आपण सोडवतो. आठवते का काही पहिल्या धड्यामध्ये? दोन चल. हो मॅम, थोडं थोडं आठवतंय. हा, तर हे दोन चल आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी दोन वेगवेगळी चल वापरतो. इथे आपण दोन वेगवेगळी चल नाही वापरणार आहे. आपलं आता वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरणामध्ये चल एकच वापरायचं आहे आणि समीकरण पण एकच तयार करायचं आहे. पहिल्या धड्यामध्ये दोन चल आणि दोन वेगवेगळी समीकरण आपण बनवली आणि मग ते सोडवले. कळलं? तर इथे पण बघा, इथे पण दोन गोष्टीच आपल्याला दिलेल्या असतात, पण दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच चलामध्ये एक्सप्रेस करायच्या असतात. म्हणजे एकाच चलामध्ये तुम्हाला मांडायच्या असतात. दोन गोष्टीच असतात पण त्या एकाच चलाच्या स्वरूपात तुम्हाला मांडाव्या लागतात. जसं की आपण बघूया आणि मग त्यांचं तुम्हाला जी अट एकच दिलेली असते त्याच्यानुसार तुम्हाला समीकरण तयार करायचं आहे. आपण गणित सोडवल्यावर कळेल. पहिलं गणित काय आहे? प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. आजचे वय आता आपल्याला दिलंय काय? 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार दिलेला आहे 84 आणि वय आजचं शोधायला सांगितलं. तर आपण काय करायचं, तिचं जे आजचं वय आहे ना आत्ताच ते आपण एक्स मानू. प्रगतीचे आताचं वय आजचे आजचे वय एक्स वर्ष आपण मानणार आहोत. आता आपल्याला जी अट दिली आहे त्या अटीमध्ये आजच्या वयाचं काहीच नाही दिले. अट अशी आहे, अट जी आहे त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं, 2 वर्षापूर्वीचं 3 वर्षानंतरचं या दोन वयांचा गुणाकार दिला. जसं तुमचं आता वय 15 वर्ष, आत्ताचं वय 15 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षाचे होतात? 2 वर्षापूर्वी 13 आणि 3 वर्षानंतर तुम्ही किती वयाचे असणार? 18. मग त्यांचा गुणाकार तुम्हाला आता ह्या प्रगतीचं माहित नाही किती, मी सांगते फक्त की तुमचं वय जसं 2 वर्षापूर्वी 13 असेल, 3 वर्षानंतर 18 आहे, तर त्या दोन वयांची म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय या दोघांचा गुणाकार दिलाय. आजच्या वयाचा आजचं वय इथे घेतलेलं नाहीये, गुणाकारामध्ये आजचं वय नाही घेतलंय, विचारलंय आजचं वय, पण गुणाकार जे अट दिलेली आहे त्या अटीमध्ये 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय दिलं. मग काही नाही, आपण जे आजचं वय आहे त्या आजच्या वयावरून 2 वर्षापूर्वीचं वय मला मिळेल का? 2 वर्षापूर्वीचे वय प्रगतीचे, जसं तुमचं आजचं वय मॅम x वजा 2. तुमचं आजचं वय बरोबर. पूर्वी म्हणजे आपण वजा करतो, जसं तुमचं आजचं वय 15 असेल तर 2 वर्षापूर्वी वय 13 असणार मॅम. 2 करणार आपण 13. म्हणजे आत्ताच्या वयातून तुम्ही 2 काय करणार आहात? वजा 2 काय करणार आहात? वजा. मग हिचं 2 वर्षापूर्वीचं जे प्रगतीचं वय आहे ते आजच्या वयातून म्हणजे आजचं वय एक्स आहे त्याच्यातून 2 वजा करावा लागेल, एवढे वर्ष असणार. एक्स वजा 2 वर्ष
आणि 3 वर्षानंतर, नंतर म्हटलं तर ऍड होतं म्हणजे मिळवतो आपण. प्लस 3. आत्ताच्या मॅम वयात मग 3 आपण मिळवणार. त्याच्यामध्ये एक्स प्लस मॅम 9 घेणार ना? हा, आता नाही नाही, एक मिनिट. आता आपल्याला अट काय दिली त्यांनी? आपल्याला अट काय दिलीये की जे 2 वर्षापूर्वीचं वय आहे म्हणजे x-2 हे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय x+3 यांचा जो गुणाकार आहे दिलेल्या अटीनुसार, माझाच आवाज मला येतो, जी अट दिले त्या अटीमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे x-2 आणि 3 वर्षानंतरचं वय x+3 यांचा गुणाकार. गुणाकार म्हणजे 2 कंसांचा गुणाकार जो असतो त्याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह नाही लिहिले तरी चालतं. हा गुणाकार किती दिलेला आहे? हे 2 वर्षापूर्वीचं वय आहे, हे 3 वर्षानंतरचं वय आहे, यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 84. 84. हे तुम्हाला समीकरण सोडवायचं आहे. आता हे समीकरण तर तुम्ही बोलाल वर्ग समीकरण तर दिसतच नाहीये, तर हे जरी दिसत नसलं तरी 2 कंसांचा गुणाकार आहे, तो गुणाकार करावा लागेल आपल्याला. 2 कंसांचा गुणाकार कसा करतात? आधी x ने पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणायचं, x+3 ला गुणायचं आणि -2 ने x+3 दुसऱ्या कंसाला गुणायचं. असंच करतो की नाही? पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं, पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणजे पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणायचं, बरोबर. 84. x ने x ला गुणायचं, x ने x ला गुणलं एक्स वर x², x ने 3 ला गुणलं 3x 3x. अधिक 3x. आता -2 ने x ला गुणायचं, -2 ने x ला गुणलं -2x आणि -2 ने 3 ला गुणलं -6 -6. -6 बरोबर 84. आता ही 2 पद सजातीय पद आहेत, ती एकत्र तुम्ही करू शकता. अधिक 3x वजा 2x किती होतात? हा x² अधिक 3x वजा 2x, या दोघांची काय होईल? बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी. वजाबाकी. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह 1x1 बरोबर. आणि -6 आणि आपलं वर्ग समीकरण जे असतं ना त्याच्यामध्ये म्यूट करा, माझा आवाज जिथून येतोय ना रिपीट होतोय त्यांनी म्यूट करा. आपलं वर्ग समीकरण या स्वरूपात असतं म्हणजे उजवीकडे आपल्याला काही ठेवायचं नसतं, 0 ठेवायचं असतं. पण इथे उजवीकडे कोणती संख्या दिसते? समीकरणाच्या उजवीकडे 84. ती इकडे घेऊन यायची, ती -84 होईल आणि मग उजवीकडे काय राहील? 0. मग आता इथे x² अधिक 1x आणि आता ह्यांची पण तुम्ही -6 -84 काय होईल? या 2 संख्या आहेत स्थिर संख्या. 70. नाही -6 -84 बेरीज होईल की वजाबाकी? मॅम 90 होईल. बेरीज होईल मॅम. 90 होईल मॅम. बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. हे तुमचं वर्ग समीकरण. आता याची अवयव पाडा. अवयव पद्धतीने हे बघा, ही जी गणित आहेत ना शाब्दिक उदाहरणं, ही अवयव पद्धतीने सोडवायची. पूर्ण वर्ग पद्धत किंवा सूत्र पद्धत इथे वापरायला जायचं नाही, कारण अवयव पद्धत सगळ्यात सोपी आहे. अवयव पाडायचे. आता आपल्याला अशा 2 संख्या पाहिजेत ज्यांचा गुणाकार 90 आहे आणि वजाबाकी 1 आहे. वजाबाकी पाहिजे 1. अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 90 आणि वजाबाकी 1. मॅम मला ना हे अवयव पद्धतच नाही समजत.
काय खूप सोपी आहे. बघा, पहिलं तर मी काय सांगितलेलं, मी शिकवलेलं तेव्हा होतात का प्रेझेंट? खूप इम्पॉर्टंट आहे अवयव पद्धत. हा, पहिलं ते ए आणि सी चा गुणाकार करायचा. इथे ए किती आहे? ए इथे किती आहे? 1 1 आहे. 1 आणि 90, सी 90 आहे, बरोबर आहे. 1 आणि 90 चा गुणाकार किती येतो? तोच येतो. 90 ए 1 असला की गुणाकार जो सी आहे तोच येणार 90. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, या 90 चे ना असे 2 अवयवांमध्ये विभाजन करायचंय. असे 2 अवयव 90 चे पाडायचे आहेत की त्यांचा गुणाकार हा आला पाहिजे 90. आणि इथलं चिन्ह बघायचं. इथलं चिन्ह कोणतं आहे? 90 ला कोणतं चिन्ह आहे? 90 ला चिन्ह कोणतं आहे? वजा. मग अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 90 आहे आणि वजा बाकी. इथे जर अधिक असेल ना तर बेरीज त्यांची एवढी आली पाहिजे, आणि जर वजा असेल ना तर वजाबाकी एवढी आली पाहिजे. 1 इथली वजाबाकी आली पाहिजे. कळते का? नाही कळत? 90 अशा संख्या 2 शोधा ज्यांचा गुणाकार 90 आहे. 2 संख्या अशा शोधा ज्यांचा गुणाकार केला तर 90 येईल आणि ज्यांची वजाबाकी केली तर 1 येईल. वजाबाकी 10 90 x वर्ग 10 आणि वजा 10 आणि 10 9 आता चिन्ह द्यायचं. चिन्ह देताना मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. मधल्या पदाचे चिन्ह कोणतं आहे? संख्येला त्याच्या उलट्याला आणि वजा. प्लस. आणि ह्यांची वजाबाकी व्हायला पाहिजे ना. वजाबाकी केव्हा होईल? जेव्हा दोघांचं चिन्ह कसं असेल? विरुद्ध. कारण सेम तुम्ही सेम. दोन्ही धन धन घेतलं, दोन्ही धन धन घेतलं तर ह्यांचं एक उत्तर येईल का? नाही. मॅम तुमचा आवाज येतोय. दोघांची 19. आवाज डबल 19 येतोय. जरा आवाज ज्यांच्याकडून डबल येतो त्यांनी म्यूट करा. बघा, दोघांना धन धन देऊन चालणार नाही. आपलं ह्या दोघांचं जे उत्तर आहे ते मधलं पद आलं पाहिजे, म्हणजे धन 1 आलं पाहिजे. मग धन 1 कधी येईल? जेव्हा हा मोठी संख्या धन असेल आणि ही काय पाहिजे आपल्याला? ऋण असायला पाहिजे. ऋण वजा. धन 10 आणि ऋण 9चं उत्तर धन 1 येतं. येतं की नाही? यांची वजाबाकी होईल. वेगवेगळे हो. चिन्ह आहे तर हो 10 मधून 9 जातील, 1 राहील आणि मोठ्या संख्येचे चिन्ह येईल. म्हणजे जे मधलं पद आहे ना धन 1 ते उत्तर आलं पाहिजे या दोघांचं. आणि गुणाकार जो आहे तो ऋण 90 आला पाहिजे. ऋण 90 येतो की नाही? एवढा येतो की नाही गुणाकार? कारण धन ऋण हो. ऋण आणि 10 9 90. गुणाकारामध्ये आपण दोघांचे चिन्ह मिळवून जे चिन्ह तयार होतं ते देतो. समजते की नाही? हो. बघा, अवयव पद्धत येण्यासाठी तुम्हाला हे सगळं कळायला पाहिजे. जसं आता असं असेल तर याचे अवयव कसे पडणार बघा. इथे ए एकच आहे त्यामुळे ए गुणिले सी 72च येणार तर आहे. आणि बेरीज 18 आहे. आता अधिकचे चिन्ह आहे 72ला, म्हणजे अशा 2 संख्या शोधा. मगाशी बघा, मगाशी इथे वजा 90 होतं. वजा 90 बोललं तर वजाबाकी 1 असली पाहिजे. मग आपण म्हटलं 10 आणि 9. 10 आणि 9 अशा संख्या आहे ज्यांचा गुणाकार 90 आहे आणि वजाबाकी 1 आहे. इथे आता मला बेरीज अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 72 आणि बेरीज 18 आली पाहिजे. म्हणजे दोघांची बेरीज 18 पाहिजे, वजाबाकी नको. वैसे काय अवयव पडाल? 9 8 72. 9 आणि 8. 9 पण 8 9 आणि 72. 8 ची बेरीज किती येते? 9 आणि 8 ची बेरीज 18 येते का? 18 पाहिजे बेरीज. गुणाकार 72 येतो. गुणाकार 72 येतो पण बेरीज 18 नाही येत. 9 आणि 8 ची बेरीज किती येते? 17. मॅम 12 आणि 7. 12 आणि 7. 12 7 ते 84 होतात. 12 आणि 6. सॉरी मॅम. 12 आणि 6 आहे ना. 12 आणि 6 अशा संख्या ज्यांचा गुणाकार 72 येईल, बेरीज 18 येईल. आता चिन्ह द्यायचे.
चिन्ह देताना मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या संख्येला, मधल्या पदाचे चिन्ह कोणतं आहे ऋण ते ह्याला द्या. आणि या दोघांची काय व्हायला पाहिजे, ऋण 18 त्यांचे उत्तर आलं पाहिजे. मग याला काय द्यावं लागेल चिन्ह, 6ला काय चिन्ह द्यावं लागेल, प्लस प्लस नाही, प्लस दिलं तर ह्यांची काय होईल, वजाबाकी होईल. वजाबाकी झाली तर -6 उत्तर येईल, पण इथे -18 आहे ना. एक ऋण आणि दुसरं धन अधिक दिलं तर अधिकचे ऋण चिन्ह. 6 येईल. नाही, दोघांना कोणतं चिन्ह येईल, मायनसचं ऋण ऋण, कारण ऋण 18 पाहिजे. ऋण 18 कधी येईल, एक तर ह्या दोघांची बेरीज व्हायला पाहिजे, म्हणजे दोघांचे चिन्ह सारखं पाहिजे. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण पाहिजे, कारण मधलं पद ऋण आहे ना. ऋण 12, ऋण 6, ऋण 18 येतं ना. दोघांना धन देऊन पण नाही चालणार, धन दिलं तर धन 18 येईल, पण माझं मधलं पद काय आहे, ऋण 18 आहे. कळतं की नाही, थोडं हो, थोडं मॅम, कळायला लागलंय. येस मॅम. तर हे नसेल येत तर आपण परत एकदा अवयव पद्धत घेऊ. ठीक आहे, अवयव पाडता आले पाहिजे मुळात. ठीक आहे, आता आपली वेळ संपलेली आहे. पुढच्या वेळेला प्रेझेंट आपण अवयव पद्धत शिकू व्यवस्थित. ठीक आहे, येस, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. गुड गुड नाईट. नाईट. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट.